नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI पोलीस भरती करणारे जेवढे आपले विद्यार्थी आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कोणत्या अकॅडमी फसव्या अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो, कुठे तुमचं नुकसान होऊ शकते आणि कोणतं ज्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक इनकम्प्लीट असा प्रॉब्लेम येत आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची बँक डिटेल जी आहे ती व्यवस्थित फिलअप होत नाही आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना टाईपसुद्धा करता येत नाही आहे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जे बायोमेट्रिकची प्रोसेस आहे ते तुमच्या अकॅडमीमध्ये फिलअप होणार आहे. तर त्याबाबतचं कोणतेही टेन्शन तुम्ही घेऊ नका. बिंदास तुम्ही आपली प्रेफरन्स स्लिप जी आहे ती डाउनलोड करून घ्या. आणि जर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचे विद्यार्थी असेल तर कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला ग्रुप तुम्ही आजच जॉईन करून ठेवा. त्यानंतर बँक जे डिटेल आहेत विद्यार्थ्यांची अपलोड होत नव्हती, तर त्याची प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सिम्पली TRTIच्या वेबसाईटवर जा, तिथे तुम्ही लॉगिन ID आणि तुमचा पासवर्ड तुम्ही एंटर करा, म्हणजे तुमची ईमेल ID आणि पासवर्ड लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला वरतं अपडेट बँक डिटेल्स नावाचं एक ऑप्शन येईल, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि तो पर्याय आता ओपन झालेला आहे. तिथं तुम्ही तुमची फिलअप माहिती तुमची पूर्ण व्यवस्थित फिलअप करू शकता. पासबुकची जी तुमची हे आहे फोटोग्राफ्स ते तुम्ही तिथे अपलोड करू शकता आणि अपडेट करू शकता. त्यानंतर तिथे जे बँकेचे डिटेल्स आहेत, म्हणजे तुमचा कोणत्या बँकेचा अकाउंट आहे, तुमचा IFSC कोड, तुमचा अकाउंट नंबर, याची सर्व माहिती तुम्हाला तिथं फिलअप करायची आहे. त्यानंतर ते सर्व प्रोसेस तुम्हाला अपडेट करायची आहे. त्यानंतर जे बँक डिटेलची तुमची प्रॉब्लेम होती ते आता सॉल्व्ह झालेली आहे. ठीक आहे, लवकरात लवकर तुम्ही आपले लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून एंटर करा. आणि जर तुमची आतापर्यंत ही बँक डिटेल अपलोड फिलअप करून झालेली नसेल तर तुम्ही आजच TRTIच्या साईटवर जा आणि बँक डिटेल जे आहे ते तुमची अपडेट करून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बायोमेट्रिकचे झाले आणि बँक डिटेलची प्रॉब्लेम या दोन्ही समस्याचं समाधान आता झालेलं आहे. त्यानंतर आता कोणत्या अकॅडमी फसव्या आहे आणि प्रशिक्षण दरम्यान तुम्हाला लॉस होऊ शकतो का, तर याची संपूर्ण माहिती TRTIच्या साईटवर प्रसिद्धी पत्रकामार्फत आपल्याला मिळालेली आहे. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्यात पहिला मुद्दा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो TRTIने, की प्रशिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरता विद्यार्थ्यांची दिशाभूल होईल अशा स्वरूपाच्या कोणत्याही जाहिराती समाज माध्यमावर, म्हणजे सोशल मीडिया, यूट्यूब, टेलिग्राम, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ठीक आहे, किंवा इतर कोणत्याही मार्गाने प्रसारित करू नये. म्हणजे जी अधिकृत माहिती आहे ती सोडून इतर कोणतीही माहिती TRTIची जर दिली विद्यार्थ्यांना आणि ते फेक आढळली तर त्यावर जे विद्यार्थी मित्रांनो संस्थेवर जी आहे ती संस्था ब्लॅकलिस्टेड होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, आता जे किटची व्यवस्था आहे, किट ही प्रत्येक अकॅडमीमार्फत तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 2 शूज, ट्रॅक सूट वगैरे, बुक्स सेट, पेन बॉक्स, हे ठीक आहे. तिथे तुमचा डेस्क बेंच कोणता आहे, टीचर स्टाफ कसा आहे, पाण्याची सुविधा, ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं अकॅडमीचं, हे सर्व तुम्ही दाखवू शकता, सांगू शकता आणि फर्स्ट प्रेफरन्स आमच्या अकॅडमीला द्या अशी माहिती तुम्ही देऊ शकता. परंतु कोणत्याही प्रकारची ॲक्सेसरीज लाईक टॅबलेट, मोबाईल, मला जे आकर्षण आहे विद्यार्थी मित्रांनो, अशी कोणती अकॅडमी तुम्हाला देत असेल तर त्या अकॅडमीच्या तुम्ही मागं लागू नका, कारण ती संस्था फुल्ली ब्लॅकलिस्टेड होणार आहे. जेव्हा ही गोष्ट द्यायची वेळ होते तेव्हा ती अकॅडमीमध्ये थांबत नाही विद्यार्थी मित्रांनो, ती प्रसारित होत असते. त्यामुळे तुमच्या प्रशिक्षणाला त्याची हानी पोचेल. त्यामुळे जर का अशी संस्था तुम्हाला एखादी ऑफर करत असेल तर त्यांना फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही देऊ नका. ओके, कारण विद्यार्थी मित्रांनो खूप विचार करून तुम्हाला, कारण 6 महिने त्या अकॅडमीत काढायला लागते, तुम्हाला योग्य प्रशिक्षण आणि तुमचं स्टायपंड वेळेत मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो योग्य संस्था निवडायला पाहिजे. जर तुम्ही नाशिक आणि पुणे सिटीतील विद्यार्थी असाल तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीला पहिली पसंती निवडू शकता. कारण मी सुद्धा एक इन्फिनिटी अकॅडमीचा लास्ट इयरचा विद्यार्थी होतो आणि मी योग्य प्रशिक्षण जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. म्हणून मी माझ्या सबस्क्रायबरना सुद्धा मी सजेस्ट करू शकतो की तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी नागपूर, पुणे आणि नाशिकला फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकता. जर तुम्ही नागपूरचे किंवा लगतचे विद्यार्थी असाल तर तुम्ही सिद्धार्थ करिअर अकॅडमीला पहिली पसंती द्या. किंवा अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी असेल तर तुम्ही एक्झिटो किंवा पंजाबराव, कारण तिथं 2च संस्था आहे आणि दोन्ही संस्था जे आहे ते माझ्या जिल्ह्यातील आहे. मी दोन्ही संस्थांना व्हिजिट दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथं गेलेलो आहे. तिथंसुद्धा टीचिंग स्टाफ, इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी सिलेक्टेड केलेले विद्यार्थी संख्या आहे. तर तुम्ही दोनपैकी कोणती संस्था निवडू शकता. अमरावतीला अहिल्यानगरचे विद्यार्थी असाल तर तुम्ही रावे एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडला फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकता. ओके, अशा प्रकारे संस्था आहे. आता तुम्हाला सजेस्ट कोणीही करू शकते, महाराष्ट्रातला कोणत्याही व्यक्ती सजेस्ट करू शकते, परंतु एखादी अकॅडमी निवडायचा संपूर्ण अधिकार हा तुमचा स्वतःचा आहे. म्हणून तुमच्या एखादी अकॅडमी अप्लाय करत असेल तर त्यांना तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देऊ शकता. ओके, त्यानंतर दुसरा मेन पॉईंट आहे की प्रशिक्षण संस्थांना निर्देशित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग राबवणे बंधनकारक आहे. प्रशिक्षण संस्थांमार्फत विद्यार्थ्यांना याबाबतची चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊ नये. ठीक आहे. त्यानंतर अशी माहिती आढळल्यास विद्यार्थी मित्रांनो त्यांची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित प्रशिक्षण संस्थावर योग्य ती उचित कार्यवाही करण्यात येईल, याची प्रशिक्षण संस्थांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. आता ही जी माहिती आहे ही प्रशिक्षण संस्थांसाठी होती, परंतु याचा परिणाम विद्यार्थ्यांवर पडणार आहे. आता एखादी अकॅडमी आहे, फॉर एक्झाम्पल A नावाची अकॅडमी आहे, त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही आहे,
किंवा त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले नाही आहे, डेस्क बेंच चांगले नाही आहे, किंवा त्यांना विद्यार्थी संख्या पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही, तर ती संस्था काय करतात, विद्यार्थ्यांना आमिष देतात की आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ. परंतु जेव्हा द्यायची वेळ येईल तेव्हा ती अकॅडमीमध्ये थांबत नाही विद्यार्थी मित्रांनो, ती लीक होतात. त्यामुळे ती अकॅडमी जी आहे, जी ए नंबरची अकॅडमी आहे, ती ब्लॅकलिस्टेड होऊ शकते. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वकच एखादी अकॅडमी तुम्ही चूज करायला पाहिजे. मी तुम्हाला बिंदास सजेस्ट केलेली अकॅडमी आहे, तीसुद्धा तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर इग्नाईट, खूप सारे अकॅडमी आहे, संकल्प एज्युकेशन आहे, यांना तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकता जर तुमच्या सिटीत असेल. आणि तुमच्या सिटीत याच्या व्यतिरिक्त कोणतीही अकॅडमी असेल किंवा तुम्हाला जी अकॅडमी आवडत असेल त्याला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर सेकंड प्रेफरन्स, म्हणजे सुरुवातीला 1 ते 10 प्रेफरन्स तुम्ही खूप विचारपूर्वक फिलअप करायला पाहिजे. पूर्णतः डिसिजन तुमचा आहे. आता मी फक्त सजेस्ट करू शकतो, मीच नाही तर वेगवेगळ्या अकॅडमीज, यूट्यूबर्स तुम्हाला सजेस्ट करू शकते. निवडण्याचा अधिकार फक्त तुमचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता जर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी नाशिक आणि पुणेचे विद्यार्थी असेल तर कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला इन्फिनिटी अकॅडमीचा ग्रुप तुम्ही आजच जॉईन करून ठेवून द्या. अजूनही कोणती माहिती लागल्यास तुम्ही मला विचारू शकता, कारण मी लास्ट इयर प्रशिक्षण कंप्लीट केलं आहे, तर मला प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे. मी तुम्हाला इझिली सांगून देईन विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, कॉल करा, काहीही करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून कोणते तुमचे प्रश्न असतील, डाऊट असतील, मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, व्हॉट्सअपवर विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.